भक्त आणि भगवान प्रवचन 5वे भाग 2. असुअन जल सींच सींच प्रेम बेल बोई, अब तो बेल फैल गई अमृत फल होई. ही वेल पसरली आहे, आता भक्ताला चैन कसली, शांती कसली. हिमतीने बसने कोठले, हेरे मेरे पार निकल गया साजन मार या तीर. विरह ज्वाल लगी उर अंतर, प्राण धरत नहीं धीर. बाण हृदयाला लागला, आता धैर्य कसे राहील. मूलशंकर यास असा विरहाचा बाण लागला. शिवरात्रीचे दिवशी ते रात्रभर जागत राहिले. डोळे उघडे ठेवले भगवान शंकराचे दर्शन व्हावे म्हणून. दर्शन झाले नाही म्हणून अस्वस्थता अधिकच वाढली. पित्याला वाटले की याच्या अस्वस्थतेचे कारण लग्नाची आतुरता असावी. लग्न झाल्यावर याचे मन शांत होईल. परंतु मूलशंकर मात्र आपल्या अस्वस्थतेचे कारण जाणून होते. त्यांना वाटले की ही मेवा मिठाई तयार होत नाही, हे कपडे नाहीत, ही वाजंत्री वाजत नाही, तर त्यांच्याकरता अडकविण्यासाठी साखळदंड तयार होत आहेत. आपल्या मनातल्या मनात ते म्हणाले, या साखळदंडात मी अडकणार नाही. ज्याचा शोध घेण्याचा मी मनाशी निर्णय केला आहे, त्याला शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. वाजंत्री वाजत होती, कपडे तयार होत होते, पक्वान्ने बनत होती. त्यांचा त्याग करून ते निघून गेले. कोठे कोठे फिरले. एक वीणा हातात घेऊन व हे गीत गाण्यात दंग होऊन, जिसने बनाई बांसुरी गीत उसी के गाए जा, सांस जहां तक आए जाए एक ही धुन बजाए जा. तोपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत, जोपर्यंत भगवंताचे दर्शन झाले नाही, हृदयाची गाठ सुटली नाही. भिद्यते हृदयग्रंथीश्छिद्यन्ते सर्व संशयाः. जोपर्यंत अशी अवस्था उत्पन्न होत नाही, हा प्रेमाचा महिमा आहे. प्रेमाचा अग्नी प्रज्वलित होऊ द्या, प्रभू दर्शन अवश्य होईल. स्वतःला विसरा, अहंकार नाहीसा करा, तो परमात्मा अवश्य भेटेल. त्याचे दर्शन झाल्यावर मग कोणालाही भेटण्याची आवश्यकता राहत नाही. परंतु हे शिर अर्पण करण्याची गोष्ट, आपले सर्वस्व समर्पित करण्याची भावना, ही प्रेमाने पागल होण्याची अवस्था इतके सोपे नाही. याचा आधार आहे आत्मसमर्पण. स्वतःला विसरून जाऊन आपले जीवन ईश्वरचरणी अर्पण करणे. परंतु आजकाल लोक प्रेम मागाहून करतात. पहिला हा प्रश्न विचारतात की मला काय मिळेल. परंतु प्रेमात व्यापार कधी होत नाही. म्हणून व्यापारी भावनेने केलेले प्रेम कधी सफल होत नाही. साफल्य पाहिजे असेल तर निस्वार्थ निष्काम प्रेम करा. असे प्रेम केवळ भगवंतावरच नव्हे, तर त्याने उत्पन्न केलेल्या प्राणीमात्रावर देखील करा. वेदांनी ईश्वराला विश्वरूप म्हटले आहे. यजुर्वेदाच्या 16व्या अध्यायातील 25व्या मंत्रात भक्त हात जोडून व नतमस्तक होऊन म्हणतो, नमो विरूपेभ्यो विषरूपेभ्यश्च वो नमः. नमस्कार असो त्या अनंत रूपाला, विश्वरूपाला. हे सर्व काही त्याचीच आहे. त्याचेवर स्वार्थ भावना सोडून प्रेम करा. असे केल्याने ते विश्वप्रेम निर्माण होईल की जे आजच्या जगातील सर्व कठीण समस्यारूपी रोगावर उत्तम औषध आहे.
या विश्वप्रेमाकरिता महर्षी दयानंद यांनी आर्य समाजाचे नियम तयार करताना लिहिले आहे, जगाची उन्नती करण्यासाठी जीवन जगणे आर्य समाजाचा मुख्य उद्देश आहे, अर्थात शारीरिक, आत्मिक आणि सामाजिक उन्नती. लक्षपूर्वक हा नियम पहा. यात कोणत्याही संप्रदायाचे, देशाचे, जातीचे वर्णन नाही. यात हेही सांगितले नाही की केवळ हिंदू धर्मियांची उन्नती करणे आर्य समाजाचा उद्देश आहे. हे देखील सांगितले नाही की कोणत्याही विशिष्ट भाषेची उन्नती करण्यासाठी आर्य समाज निर्माण झाला आहे. हे देखील नाही की आर्य समाजाने पंजाब, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश यांची उन्नती करून स्वस्थ बसावे. उलट स्पष्ट शब्दात सांगितले आहे की अखिल जगाची उन्नती करणे आर्य समाजाचे ध्येय आहे. बाकीचे सर्व उद्देश किरकोळ स्वरूपाचे आहेत. विश्वप्रेमाच्या या उदात्त आणि विशाल भावनेने महर्षी दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली. आम्ही जर या महान ध्येयाला विसरून जाऊन आर्य समाजाला मर्यादित सीमेच्या चौकटीत बसविले तर तो महर्षी दयानंदांवर अन्याय होईल. ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी महर्षींनी पुढे सांगितले आहे की प्रत्येक आर्य समाजी गृहस्थाने केवळ आत्मोन्नती करण्यातच संतुष्ट राहू नये, किंबहुना दुसऱ्याच्या उन्नतीत आत्मोन्नती आहे असे मानले पाहिजे. हे महर्षींचे विश्वप्रेम होते जे त्यांना वेदरूपी भगवंताकडून प्राप्त झाले. ऋग्वेदात एक मंत्र आहे, अज्येष्ठासो अकनिष्ठास एते संभ्रातरो वावृदुः सौभगाय युवा पिता स्वया रुद्र येषां सुदुधा पृश्निः सुदिनामरुद्भ्यः. या मंत्राचा अर्थ असा आहे की तुमच्यात कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. एकजुटीने पुढे चला. आपल्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी, शांतीसाठी. ईश्वर तुमचा पिता आहे. उत्तम दूध व अन्न देणारी धरित्री तुमची माता आहे. तुमच्याशी कोणी परके नाही. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. अशा प्रकारे राहणाऱ्यांना सुदिन प्राप्त होतात. सांगा यापेक्षा श्रेष्ठ समाजवाद कोठे मिळेल काय? यापेक्षा महान साम्यवाद कोठे जगात अस्तित्वात आहे काय? हा आमचा खरा धर्म आहे, ज्याचे मूळ आहे विश्वप्रेम. हे विश्वप्रेम संघर्ष करून येत नाही, हुकुमशाहीने नाही, क्रूरतेने नाही, अन्यायाने नाही, तलवारीने नाही. हा त्यावेळी उत्पन्न होतो जेव्हा भक्त भगवंताला विश्वरूपात पाहतो. प्रत्येकात परमात्म्याचा अंश आहे असे जाणून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतो. परमेश्वराला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. कोणत्याही मातेला प्रसन्न करावयाचे असेल तर तिच्या लेकरावर प्रेम करा. परमेश्वराला प्रसन्न करावयाचे असेल तर त्यानेच उत्पन्न केलेल्या प्राणीमात्रांवर प्रेम करा. खुदा के बंदे तो है हजारों, बनों में फिरते हैं मारे मारे. मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार होगा. हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितली आहे. ते सांगतात, जो नेहमी परहित तत्पर असतो तोच ईश्वराला प्राप्त करून घेतो. आणि सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे, जो निर्मल अंतकरणाने जनार्दनावर प्रेम करतो तो जनतेवर प्रेम का करणार नाही, जी जनार्दनाची लेकरे आहेत. महर्षी दयानंदांच्या विश्वप्रेमाचा आधार हेच विश्वरूप प्रेम होते. फरुखाबाद येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर एका झोपडीत ते राहत होते.
एक दिवस त्यांचे मित्र स्वामी कैलाशाश्रम तेथे आले. स्वामी कैलाशाश्रम महर्षींच्या दरवाजासमोर येऊन म्हणाले, दयानंद, मी तुला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे, आत येऊ काय? महर्षी हसून म्हणाले, हे महात्मन, अवश्य या. या लहान झोपडीत संपूर्ण कैलास येऊ शकत असेल तर अवश्य या. कैलासजी आत येऊन म्हणाले, दयानंद, मी तुला हे विचारण्यासाठी आलो आहे की इतकी तपसाधना केल्यानंतर, योग साधना केल्यानंतर आणि मोक्षाचा अधिकारी झाल्यानंतर देखील तू या कोणत्या धंद्यात फसला आहेस? सर्व जगाची चिंता तुला अस्वस्थ का करते? महर्षींनी ही गोष्ट शांतपणे ऐकली आणि गंभीर आवाजात म्हणाले, कैलाश, ऐक, जे तू सांगितले ते मी समजलो, परंतु मला केवळ स्वतःसाठी मोक्ष नको. मला या धगधगणाऱ्या जगासाठी शांती पाहिजे आहे. या जगतात जरा जाऊन बघ. हे जग दुःखाश्रूंच्या सागरात बुडाले आहे, जळत आहे, तडफडत आहे. मी याला सोडून जाणार नाही. मुक्त होईल तर सर्वांना बरोबर घेऊन, नाही तर मला ही मुक्ती मुळीच नको. हीच गोष्ट आजपासून सुमारे 2-2.5 हजार वर्षांपूर्वी एका महापुरुषाने सांगितली होती. त्यांचे नाव होते श्री शंकर नंबूद्रीपाद. केरळ राज्यातील पोपेरियर नदीच्या तटावर वसलेल्या कालडी नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला होता. पुढे जगाने त्यांचा जगद्गुरू म्हणून गौरव केला. त्यांनी जगाच्या कल्याणासाठी मोक्ष सुखावर पाणी सोडून आपले सर्व आयुष्य वेचले व धर्माची जागृती केली. मी जेव्हापासून संन्यास दीक्षा घेऊन ही भगवी वस्त्रे परिधान केली तेव्हापासून पुष्कळ ठिकाणी प्रवास केला आहे. गंगोत्री, जमनोत्री, कैलास. गंगोत्री येथे असे काही महात्मे राहतात जे अत्यंत श्रेष्ठ उच्च कोटीतील आहेत. कित्येक वर्षे झाली ते तेथे राहत आहेत. एक महात्मा तपस्वी 13 वर्षे मौन धारण करून बसले आहेत. मला त्यांचे स्वरूप फारच चांगले दिसले. मी गंगोत्रीला गेलो होतो तेव्हा दररोज त्यांच्या दर्शनासाठी जात असे. एका गुहेत ते उघडे बसत. 10,500 फूट उंचीवर असलेल्या बर्फाच्छादित गुहेत राहत असूनही ते अंगावर वस्त्र घेत नसत. 7 महिने तेथे बर्फ पडलेले असते. या थंडीच्या दिवसात देखील ते कपडा वापरीत नसत. मी दररोज त्यांच्या गुहेत जात असे आणि त्यांना देशाचे आणि परदेशाचे वर्तमान सांगत असे की देश स्वतंत्र झाला आहे, इंग्रज निघून गेले, परंतु भ्रष्टाचार फार वाढला, लोक दुःखी आहेत. सांगितले की जगात अमेरिका व रशिया एकमेकांच्या भयाने संशयग्रस्त झाले आहेत. ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्बची निर्मिती होत आहे. जग विनाशाच्या मार्गाकडे ओढले जात आहे. प्रत्येक दिवशी अशा काहीतरी गोष्टी मी त्यांना ऐकवीत असे. दररोज ते ऐकत व मौन धरून असत. जणू काही एखादी कथा मी त्यांना सांगत आहे व ते एकटेच श्रोते चुपचाप ऐकत असत. एक दिवस मी त्यांचे जवळ गेलो व हात जोडून म्हणालो, आज एक कटू गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला वाईट वाटणार नाही ना? त्यांनी हसत हसत खूण केली, नाही. मी किंचित रागानेच म्हणालो, मी इतक्या दिवसांपासून जगाची बिकट अवस्था सांगत आहे आणि आपणास प्रार्थना करीत आहे की जगताच्या आपत्तीचे निदान करा आणि तुम्ही सर्व काही ऐकून दगडासारखे मौन धारण करून बसत आहात. तुमच्यात आणि या पत्थरात काय अंतर आहे? ते हसले व त्यांनी खुणेने विचारले, तुला काय पाहिजे? मी म्हणालो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे मौन सोडून द्या. माझ्याकरता बोला,
देशाकरता बोला, जगताच्या कल्याणासाठी बोला. त्यांनी डोळे झाकले. थोडा वेळ डोळे झाकून ठेवले. नंतर सस्मित नयनांनी माझ्याकडे पाहत म्हणाले, आनंद स्वामी. मी आश्चर्याने म्हणालो, माझे नाव तुम्ही कसे ओळखले? मी तर कधी तुम्हाला माझे नाव सांगितले नाही. ते म्हणाले, मी येथे अनेक वर्षांपासून बसलो आहे, ते व्यर्थच काय? मला सर्व माहिती आहे. मला माहीत आहे की तुझे पूर्वीचे नाव खुशहाल चंद होते, वडिलाचे नाव गणेशदास. तुझा जन्म पंजाबात जलालपूर जट्टा येथे झाला. त्यावेळी मी समजलो की ते किती महान योगी आहेत. तेव्हा मला महर्षी दयानंदांच्या त्या वचनाचे स्मरण झाले, जे त्यांनी यजुर्वेद भाष्य ग्रंथात येनेदम भूतम या मंत्राचा भावार्थ सांगताना लिहिले आहे की ज्या योग्याने योग साधने व उपसाधने यांच्याद्वारा आपल्या चित्ताला सिद्ध करून घेतले आहे, त्याला तीनही काळाचे भूत भविष्य वर्तमान कालाचे ज्ञान असते. अजूनही असे पूज्य महात्मा गंगोत्रीला राहत आहेत. मी जेव्हा जातो तेव्हा कितीतरी गोष्टी विचारतात. मागील वेळी गेलो तेव्हा म्हणाले, आनंद स्वामी, जगातील या कटकटी झगडे सोडून दे आणि येथे गंगोत्रीला येऊन राहा. तू निघून जातोस तेव्हा गंगोत्री अगदी सुनी सुनी वाटते. मी त्यांना म्हणालो, आपण मला येथे राहण्यास सांगता, मी आपल्याला म्हणतो की तुम्ही खाली चला. जग फार बिघडले आहे, त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा. ते म्हणाले, नाही आनंद स्वामी, खाली जाण्याचा समय अजून आला नाही. यावेळी हे जग माझी गोष्ट ऐकणार नाही, तुझे बोलणेही ऐकणार नाही. जग आणखी बिघडावयाचे आहे. खूप विनाश होईल तेव्हा जागे होईल, आणि तू खाली चालण्याची गोष्ट करतोस. तर स्वामी दयानंद एक वेळ गंगोत्रीहून खाली गेले होते. तुझ्या जगाने त्यांच्याशी कसा व्यवहार केला? त्यांच्या अंगावर दगड मारले, विटा फेकल्या, शिव्या दिल्या, शेवटी त्यांना विष दिले. आणि फक्त स्वामी दयानंदांशीच काय, या जगाने कोणावर अत्याचार केला नाही? महात्मा गांधींशी, स्वामी श्रद्धानंदांशी, पंडित लेखराम यांच्याशी कसे वर्तन केले? या जगाला मोज करू द्या, चैन करू द्या, मला त्याच्याकडे जावयाचे नाही. मी प्रेमाने त्यांना म्हणालो, महाराज, आपण साधू आहात, संत आहात, महात्मा आहात. आपण जर जगावर कृपा केली नाही तर मग कोण करील? आपण जाणता की तरवर फले न आपको नदी न पीवे नीर, पर स्वार्थ के कारणे संतन धरा शरीर. अनेक प्रकारे त्यांना मी विनवणी केली, पण त्यांनी मानले नाही. इतर दुसऱ्या महात्म्यांना मी म्हणालो, त्यांनीही मानले नाही. जीवनमुक्तीचे सुख काही साधारण सुख नव्हे, असे सुख आहे की जे कोणी व्यक्त करू शकत नाही. कोई उसको समझ भी ले तो फिर समझा नहीं सकता, जो इस हृदय पर पहुंच जाता है वह खामोश रहता है. कसा हा अतीव आनंद आहे, हा सोडून येणे सोपे नाही. या सुखावर लाथ मारली असेल तर महर्षी दयानंदांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी. महर्षींच्या जीवनातील एक घटना आहे. कठीण तपश्चर्या केल्यानंतर व कष्टसाध्य अभ्यासानंतर जेव्हा त्यांच्यासाठी मुक्तीचे द्वार उघडले गेले, तेव्हा त्याने विचार केला, आता हे शरीर जिवंत ठेवण्यात काही लाभ नाही. गंगोत्री जवळच्या एका शिखरावर या हेतूने ते गेले की शिखरावरून उडी मारून आपले शरीर खाली सोडून द्यावे. इतक्यात अंतरात्म्याचा आतून आवाज आला की, दयानंद, हे तू काय करीत आहेस? तुझ्या स्वतः करता मोक्षाचे द्वार खुले झाले, याने तुला शांती मिळाली काय? खाली या धगधगत्या जगाकडे पहा, या पेटलेल्या अग्नीच्या ज्वाला.
हा ज्वालांचा सागर, यात होरपळणाऱ्या कोट्यवधी लोकांची तुला दया येत नाही काय? त्यांच्या बाबतीत तुझे काही कर्तव्य नाही काय? पुढे चल, या अग्नीला शांत करण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आणखी दुसरा एक आवाज म्हणाला, मी एक छोटासा जलबिंदू या विशाल अशा ज्वाला कसा विझविणार? मग पहिल्या आवाजाने अधिकारवाणीने सांगितले, हा अग्नी विझो वा न विझो, तुझे कर्तव्य हे आहे की याला विझविण्याचा प्रयत्न कर. मग असे करताना तुझी आहुती पडली तरी चालेल, परंतु तुझे हेच कर्तव्य आहे. खरे कर्तव्य हेच आहे. परंतु ही भावना तेव्हाच जागृत होते की जेव्हा परमात्म्याच्या विश्वरूपाच्या प्रेमाचे विश्वप्रेमात रूपांतर होते. विश्वप्रेमाची, जगाच्या कल्याणाची भावना जागृत झाली, विश्वरूपाचे प्रेम त्यात आपोआपच येते. परंतु एक अट आहे, हे विश्वप्रेम दिखाऊ नको, सच्चे प्रेम पाहिजे. जगाचे दुःख हे तुमचे दुःख बनले पाहिजे. जगाचे अश्रू तुमच्या डोळ्यांतून वाहले पाहिजेत. जेव्हा असे होईल तेव्हा प्रभुदर्शन अवश्य होते, कारण की ते काही दूर नाही. जे सर्वात जवळ आहे त्यापेक्षाही ते जवळ आहे, सगळीकडे आहे, सर्व वेळी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. प्रेमाची ही भावना जागृत करून ओमचा जप करा, सतत करा, एकसारखा करीत राहा. ओम हे अक्षर आपल्या भ्रूकुटीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तिथे प्रकाश दिसू लागेल. तो प्रकाश निरंतर अभ्यासाने त्या परमानंदाचे स्वरूप प्रकट करील, ज्याचे वर्णन आजपर्यंत कोणी करू शकला नाही. प्रभुदर्शनाचा विधी हा आहे. परंतु एक दिवस एक सज्जन ग्रस्त माझे जवळ आले. बोलले, आपले जवळ बसू? मी म्हटले, या बसा. माझे जवळ बसण्याकरता काही परमिट घ्यावे लागत नाही. ते बसल्यावर मी म्हटले, सांगा, मी आपली कोणती सेवा करू? ते म्हणाले, मला ईश्वराचे दर्शन करवून द्या. मी आश्चर्याने विचारले, आताच? तो म्हणाला, आताच करून द्याल तर चांगली गोष्ट आहे. मग मला कामावर जायचे आहे, वेळ होतो. मी विचारले, तुम्ही कोणते काम करता? तो म्हणाला, ठेकेदारी करतो मी. मी विचारले, काही लोक ठेकेदारी करताना खोट्या नाट्या गोष्टी करतात, काय तुम्हीही असेच करता? तो म्हणाला, हा तर व्यापार आहे, व्यापारात सर्व काही करावे लागते. मी हसून सांगितले, मग जा, आपला व्यापार करा. ईश्वर दर्शनाच्या भानगडीत तुम्ही कशाला पडता? व्यापार करा, खूप धन मिळवा आणि दानधर्म करीत राहा. दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे, स्वतःसाठीच केवळ जगणे व आपल्याच सुखाची साधने जमवीत राहणे, या गोष्टींनी प्रभुदर्शनाच्या मार्गाकडे जाणे कठीण आहे. प्रभुदर्शनाचा मार्ग अशा लोकांना मोठ्या कष्टाने सापडतो. मिळतो अवश्य, पण त्यासाठी कठीण प्रायश्चित्त घ्यावे लागते. चांद्रायण व्रतासारखे व्रत करावे लागते. प्रभुदर्शन व्हावे असे वाटत असेल तर आपल्या अंतःकरणात परोपकार करण्याची इच्छा निर्माण करा. त्याच प्रकारे दुसऱ्यावर प्रेम करा, जसे आपण स्वतःवर करतो. सर्व जगाला आपले समजा. प्रत्येक देश आपला देश आहे. प्रत्येक जाती आपली जाती आहे. प्रत्येक परका हा आप्त स्वकीय आहे असे समजले पाहिजे. असे केल्याने खरे प्रेम निर्माण होते. असे करण्यानेच तो मनमोहन परमात्मा दिसू लागतो. विश्वप्रेमाची ही भावना जागृत झाल्यावर कोणी परका राहत नाही. तेव्हा प्रत्येक रूपात तो परमात्मा दिसू लागतो. प्रत्येक आवाज त्याचाच आवाज, प्रत्येक रूपात त्याचीच छाया.
तेव्हा सर्वांवर प्रेम करणारा भक्त आपल्या स्वतःला समर्पित करून फक्त भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करतो, केवळ त्याचीच प्रतीक्षा करतो, केवळ त्यालाच आर्त हाक मारतो. अंध भिकारी बनून केवळ भगवंताला शोधत फिरतो. पलक पसारे है खडे बैरागी दो नयन, मांगे दास मधुकरी खुले रहे दिन रैन. परंतु बाबांनो, हे प्रेम सर्वांच्या भाग्यात असत नाही. पुष्कळ सत्कर्मे केल्यावर हे विश्वप्रेम व विश्वरूप परमात्म्याचे प्रेम हृदयात जागृत होते. मोहब्बत के लिए कुछ खास दिल मखसूस होते हैं, यह वो नगमा है जो हर साज पर गाया नहीं जाता. ईश्वराविषयीचे प्रेम ईश्वर कृपेशिवाय निर्माण होत नाही. कशा रीतीने प्रकट होते हे समजणे सोपे नाही. मोहब्बत मायनी व अल्फाज में लाई नहीं जाती, यह वो नाजुक हकीकत है जो समजाई नहीं जाती. हिच्यात अद्भुत मौज आहे, विचित्र दुःख आणि अतीव आनंद आहे या दुःखात. इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दया पाई, दर्द का ला दवा पाया. आणि जेव्हा असे प्रेम जागृत होते तेव्हा ते कितीतरी विविध रूपे धारण करते व विविध प्रकारचा आधार घेऊन प्रकट होते. सूरदासाने गोपीचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण प्रेमाची कहाणी सांगितली. भवभूतीने सीतेच्या मुखाने रामाविषयीचे आपले प्रेमगीत ऐकविले. कालिदासाने शकुंतलेच्या रूपाने प्रेमाचे वर्णन केले. संत मीराबाईच्या हृदयात गिरीधर गोपालाने आश्रय घेतला. मूल शंकराच्या अंतकरणात शिवस्वरूप पाहण्याची आतुरता निर्माण झाली. परंतु सर्वांची भावना एकच, आत्मसमर्पण. अशी भावना निर्माण झाली तर प्रभू दर्शन होते अवश्य, याच्याशिवाय कधीच होत नाही. परंतु प्रेमाची ही कथा कधीच संपणार नाही. न संपली तर चांगलेच आहे. मी तो प्रेमाचा अग्नी आपल्या हृदयात प्रज्वलित करून देतो. विझविणारा दुसरा कोणीतरी येईल, परंतु तो अग्नी ज्वलंत राहण्यातच आपले कल्याण आहे. विझवू नका. या अग्नीच्या प्रकाशातच भगवंत भेटेल. आणि तो जेव्हा भेटेल तेव्हा ऋग्वेदाच्या शेवटच्या मंत्रातील शब्दात भक्त म्हणतो, अयं सुतुभ्यं वरुण स्वधावो हृदय स्तोम उपस्थितश्चिदस्तु शं नः क्षमे शमो योगे नो अस्तु यूयं पात स्वस्तिभिः सदा नः. हे वरुण देव, माझे गीत केवळ तुझ्यासाठीच आहे. माझ्या हृदयात वसत असलेली पूज्य भावना तुझ्या करताच आहे. माझ्या प्रेमाचा केंद्रबिंदू तू आहेस. माझे धन तू आहेस. शांती तू आहेस. सर्वत्र असलेल्या संत महात्म्यांचे आशीर्वाद माझे रक्षण करतात. तुझी कृपा माझ्यावर झाली आहे. आणि परंतु आता वेळ संपला आहे. राहिलेली कथा उद्या सांगू. ओम तत्सत. 5वे प्रवचन समाप्त क्रमशः.